मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अक्षय तृतीया स्पेशल पापड्या बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। या पापड्या खास करून विदर्भातील नागपूर भागामध्ये या पापड्या बनवल्या जातात। खायला खूप मस्त वाटतात, अगदी लवकर होतात। तर रेसिपी सुरुवात करूया रेसिपीला। तर यासाठी गहू घेतलेले आहे। नवीन गहू घ्यायचे। तर मी ते गहू छान धुवून घेतलेले आहे। हे ओलवले गहू आहे। गहू धुवून एका कापडामध्ये गुंडाळून ठेवायचे 1 तास आणि नंतर ते ओलसरच बांधून ठेवायचे। तर इथे मी एक शरद तांदूळ आणि डाळ हे सुद्धा धुवून घेतलेली आहे। गहू मी बांधून घेतले होते आणि हे थोडे ओलसर आहे। आता मी हे पसरवून घेतले आणि दळून आणायचे आहे। तर इथे बघू शकता मी हे दळून आणलेलं आहे। हे सर्व वेगवेगळं आपल्याला दळून आणायचे आहे। तर आता हे गहू म्हणजेच हे कणिक आपण चाळून घेऊ। बघू शकता या चाळणीच्या वर असा कोंडा आलेला आहे। आपण ओलवले गहू होते ना, त्यामुळे असे या चाळणीच्या वरती गव्हाचा कोंडा आलेला आहे। अशा पापड्या खास करून नागपूर जिल्ह्यामध्ये बनवल्या जातात, खूप मस्त वाटतात। तर आता या ग्लासनीच मी कणिक घेतली होती 2 ग्लास। आता याच ग्लासनी अर्धा ग्लास बेसन घेत आहे। आणि याच ग्लासनी तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ। तांदळाचं पीठ आणि बेसनाचं प्रमाण सारखं ठेवायचं आहे। अर्धा ग्लास घेतलेला आहे मी। अर्धा ग्लास तांदळाचं पीठ आणि अर्धा ग्लास बेसन घेतलेलं आहे आणि 2 ग्लास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर दळून आणताना आपण हे सगळं वेगवेगळंच दळून आणायचं आहे। फक्त तांदूळ आणि डाळ मिक्स केलं तरी चालेल, पण गहू वेगळे दळून आणायचे आहे। तर मी इथे तिन्ही वेगवेगळंच दळून आणलेलं आहे। आता एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकू आणि गूळ या पातेल्यामध्ये टाकून देऊ। तर इथे मी 1.5 पाव गूळ घेतलेला आहे। तुम्हाला गोड किती वाटते त्यानुसार तुम्ही गोड घेऊ शकता गूळ। तर मी इथे 1.5 पाव गूळ घेतलेला आहे। आता या गुळाचा ना पाक करायचा नाही, अगदी फक्त पाणी गरम होईपर्यंत आपल्याला हे गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसवरून उचलून घ्यायचं आहे हे पातेलं आणि असं विरघळायला ठेवून द्यायचं आहे। तर बघू शकता इथे पाक करायचा नाही। समजा पाक केला की आपल्या पापड्या तुटणार नाही। तर आता इथे मी वेलची पूड म्हणजे बारीक इलायचीची पावडर टाकली या पाकामध्ये आणि या कणकीमध्ये म्हणजे या गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालू। आता हे अर्धा ग्लास बेसन आणि अर्धा ग्लास तांदळाचं पीठ या कणकीमध्ये आपण टाकून देऊ आणि छान मिक्स करून घेऊ। अशा या 3 पिठामध्ये पासून आपल्या या पापड्या तयार होतात। खूप मस्त वाटतात, मस्त कुरकुरीत अशा या पापड्या होतात। आता हे पाणी आहे ना, गुळाचं पाणी आपण या पिठामध्ये टाकून देऊ। लागेल तेवढं आपण थोडं थोडं टाकू, एका वेळेस पूर्ण टाकायचं नाही, कारण कमी जास्तही होऊ शकतं। तर मी इथे थोडं थोडंच हे गुळाचं पाणी टाकून देत आहे। मी इथे गुळाच्या पापड्या बनवत आहे, साखरेचा केल्या त्यासुद्धा छानच वाटतात। अशा प्रकारे आपण थोडं थोडं हे गुळाचं पाणी घेऊन आपण हे छान पीठ भिजवून घेऊ। नागपूर साईडला खास करून या पापड्या अक्षय तृतीयेला बनवतात। तर बघा अशा प्रकारे मी हा गोळा भिजवून घेतलेला आहे, छान चोळून घ्यायचा। तर आता हा मी 10 मिनिटपर्यंत गोळा असाच झाकून ठेवते। 10 मिनिट झाले की आपण एकेकाचे छोटे छोटे गोळे घेऊ आणि छोट्या छोट्या लाट्या लाटून घेऊ, पापड्या लाटून घेऊ। तर हे जे पीठ आहे ना, हे पीठ तांदळाचं पीठ आणि बेसन याचंच आपल्याला हे
पीठ घ्यायचं आहे ही पापडी लाटताना. अगदी पातळ अशी ही पापडी लाटायची आहे, तरच मस्त कुरकुरीत आणि खायला खूप छान वाटते. जाड अजिबात लाटायची नाही. जेवढी पातळ ही पापडी होईल ना तेवढी ही पापडी छान होईल. खाताना खूप मस्त वाटते, अगदी कुरकुरीत असा आवाज येतो खाताना. तर शक्यतो पातळच लाटायची. तर बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व पापड्या लाटून घेऊ. अगदी पातळ ही पापडी मी लाटून घेतलेली आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व पापड्या इथे मी लाटून घेतलेल्या आहे. तर आता 1 तास आपण या पापड्या अशाच वाऱ्यामध्ये फॅनच्या खाली वाळवून घ्यायच्या आणि 1 तासांनी आपण या पापड्या तेलातून तळून घ्यायच्या. तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे आपण या पापड्या तळून घेऊ. मस्त कडक कडक अशा या पापड्या होतात आणि खायला खूप मस्त वाटतात. नक्की तुम्ही अशा प्रकारे पापड्या करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. बघा किती मस्त या पापड्या अगदी पातळ अशा झालेल्या, मस्त खायला खूप मस्त वाटतात. नक्की तुम्ही करून बघा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.